नमस्कार मित्रांनो, जॉब अलर्ट आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण एका नवीन भरतीबाबत जाणून घेणार आहोत। IGI एव्हिएशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये भरती निघालेली आहे। एकूण 1074 जागेसाठी भरती केली जाणार आहे। 12वी पास उमेदवार ह्या पदासाठी अप्लाय करू शकतो। भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया। IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड रजिस्टर्ड कंपनी आहे। कुठल्या पदासाठी भरती होणार आहे तर पोझिशन पदाचं नाव असणार आहे कस्टमर सर्व्हिस एजंट। शैक्षणिक पात्रता एलिजिबिलिटी दिलेली आहे, कमीत कमी 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। एज लिमिट दिलेली आहे, कमीत कमी 18 वर्ष वय पूर्ण असणं गरजेचं आहे। मॅक्झिमम 30 वर्षाची लिमिट दिलेली आहे। एकूण जागा 1074 आणि पेमेंट तुम्हाला इथे कम से कम 25,000 ते 35,000च्या दरम्यान मिळू शकतो। इम्पॉर्टंट डेट्स, ॲप्लिकेशन कधी चालू झालेलं आहे तर स्टार्ट डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन असणार आहे 6 मार्चपासून चालू झालेलं ॲप्लिकेशन। तर लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन असणार आहे, सबमिशन असणार आहे 22 मे पण तुम्ही ते अप्लाय करू शकतो। 2 महिन्याचा कालावधी आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी। रिटर्न एक्झामिनेशन डेट टू बी अनाउन्स, नंतर ते लोक अनाउन्स करतील एक्झाम कधी होणार आहे। आणि रिझल्ट 15 डेज आफ्टर द एक्झाम झाल्यावरती 15 दिवसाच्या आत रिझल्ट डिक्लेअर करतील। आता इम्पॉर्टंट नोट्स बघूया। बोथ मेल अँड फिमेल मे अप्लाय, स्त्री आणि पुरुष दोन्ही पण अप्लाय करू शकतात। फ्रेशर कॅन ऑल्सो अप्लाय, ज्यांना अनुभव नाही ते कॅन्डिडेट पण ते अप्लाय करू शकतात। एव्हिएशन अँड एअरलाईन सर्टिफिकेट ऑर डिप्लोमा नॉट रिक्वायर, म्हणजे एव्हिएशन अँड एअरलाईनचा कुठलाही डिप्लोमा तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही अप्लाय करू शकतात। आणि 12th क्लास रिझल्ट अवेटेड कॅन्डिडेट मे ऑल्सो अप्लाय, म्हणजे ज्यांनी आता 12वीची एक्झाम दिलेली आहे पण रिझल्ट लागलेला नाही असे विद्यार्थी पण अप्लाय करू शकतात। रिटर्न एक्झामिनेशन सिलेक्शन कॅन्डिडेट कसे असते, प्रोसेस कशी असणार आहे तर पहिले तुमची रिटर्न एक्झाम होणार आहे, नंतर इंटरव्ह्यू। आता रिटर्न एक्झामसाठी काय सिलेबस आहे तर डिस्क्रिप्शन ऑफ एक्झामिनेशन 4 कॅटेगरीमध्ये डिवायडेड केलेलं आहे। जनरल अवेअरनेस 25 मार्क्ससाठी असणार आहे, नंबर ऑफ क्वेश्चन 25 असणार आहे। त्याच्यानंतर एव्हिएशन नॉलेज म्हणजे एअरलाईन संबंधित तुम्हाला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात, 25 मार्क्सचा प्रश्न असणार आहे, त्याच्या 25 क्वेश्चन 25 मार्क्स असणार आहे। इंग्लिश नॉलेज 25 मार्क्स आणि ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग 25 मार्क्स, असे एकूण 100 प्रश्न असणार आहे। 1.5 तासाची एक्झाम असणार आहे। आता सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट निवड कशी होणार आहे, द कॅन्डिडेट हॅज टू फर्स्ट अपिअर फॉर द रिटर्न टेस्ट, पहिली तुम्हाला रिटर्न चाचणी द्यायची, लेखी परीक्षा। त्याच्यानंतर कॅन्डिडेट हू क्वालिफाय इन द रिटर्न टेस्ट विल फर्दर अपिअर फॉर द पर्सनल राऊंड ऑफ इंटरव्ह्यू इन द कंपनीज रजिस्टर ऑफिस ॲट दिल्ली, म्हणजे जे कॅन्डिडेट रिटर्न एक्झाम पास होतील त्यांना इंटरव्ह्यूसाठी दिल्लीला जावं लागेल, म्हणजे ते तसं बोलवतील तुम्हाला। डेट अँड टायमिंग फॉर द इंटरव्ह्यू विल बी मेन्शन इन द कॉल लेटर्स, म्हणजे जे कॅन्डिडेट पास होणार त्यांना रिटर्न परीक्षा पास झालेल्या कॅन्डिडेटला कॉल लेटर इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल, त्यामध्ये तुमचा टायमिंग आणि डेट मेन्शन केलेला असेल इंटरव्ह्यूचा। Based on the combinations performance of the written test and the personal round of interview, candidate will be shortlisted, म्हणजे तुमचा रिटर्न मार्क्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स मिळून तुमचं इथे निवड करण्यात येईल। ॲडव्हर्टायझिंगची लिंक आणि ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही डिटेल ॲडव्हर्टायझिंग रीड करून अप्लाय करू शकतात। धन्यवाद मित्रांनो।